आत्या जा, काही बोलू नकोस माझ्याशी. रागवलीस ना माझ्यावर? उलट मीच रागवावयास हवे तुझ्यावर. लग्नाला का नाही आलीस माझ्या? तुम्ही कुणीच नाही आलात. मी किती वाट बघत होते. आणि नंतर आई अण्णांसोबत सासरी पण नाही आलीस तू. जा, तुलाच नकोशी झाले होते ना मी, म्हणून लग्न करून हाकलून दिलेस मला. नाही गो नाही माझ्या सोनसाखळे, अशी बरी हाकलून देईन मी तुला? उलट उलट तुला चांगले उत्तम सासर मिळाले की नाही? हो. आणि नवरा सुद्धा अगदी उत्तम पटकवलास काय? अगं अगं यमे यमे, शोभतेस हो अगदी नवी नवरी. तुझे लाजणेच सांगते, सासरी अगदी सुखात आहेस तू काय? हो ना? हो. राहा बरे, अशी सुखात राहा. जीव भरला ग पोरी माझा, जीव भरला. अगं एवढूशी होतीस 4 दिवसांची, तेव्हापासून केळीच्या पानावर जोजवून मोठी केली हो तुला. उमा वहिनींची किती लेकरे देवाघरी गेली, त्यामुळे तुझ्या वेळी त्यांचे मन अगदी हलके झाले होते हो. सारे काही मीच करत होते, तुझेही आणि त्यांचे. माझ्या पदरात मूल नाही, ते भाग्य काही मला मिळाले नाही. पण ते सारे सुख तू दिलेस हो पोरी, तू दिलेस. उमा वहिनींसारखे माझेही आतडे गुंतले हो तुझ्यात, गुंतले. हत्या. यमी यमी, तुला ना एक गंमत दाखवायची आहे. कोणती आत्या? आधी आधी डोळे बंद कर बरं. अगं पण बंद कर म्हटलं ना. बरे. आता उघड बरे. अगं बाई आत्या, ही तर मी दिलेली पट्टी. जपून ठेवली होती. म्हटले माझी यमी येईल माहेरपणाला, तेव्हा तिच्याच हातून उजळून घेईन. उजळवतेस? हो. यमी, तू आलीस, मायेनं मला बिलगलीस. माझ्या जीवाची पणती उजळली हो, उजळली. लावूयात? हो. चल घे. देवाजवळ ठेव. हो. हत्या. यमी, फुलामध्ये फूल, फूल लावावे जाईचे, सुख भोगावे आईचे, जन्मोजन्मी. ला 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 ला. अरे माझ्या कर्मा, अगो अहिल्ये, तुला भेंडी उभी ना चिरायला सांगितली होती मी. मग ही आता बारीक बारीक चिरून काय मिरचीची फोडणी का द्यायची त्याला? उछेडेच ग बाई सगळा. आई तुला सांगते अगो, काय काय एक एक जणी नग भेटलेत ना आपल्याला, कठीण आहे हो. आता ही माझी सगुणा गोगल काय, तुझी अहिल्या नटवी,
आणि आपल्या सगळ्यांची रमा नाचरी. एकूण काय सगळी कामे आपल्याच गळ्यात येतो माई. या पोरींच्या उजेडानी ना माझे डोळेच दिपले हो माई. कठीणच आहे सगळे. आता ते ठेव बाजूला. हे माझे हातचे संपले ना की मी करते ते. जा पाण्याची एक कळशी घेऊन ये जा. बाई बाई बाई, काय करावे ना या माधवाचे काही कळतच नाही. अहो पण झाले तरी काय? काय झाले म्हणून काय विचारतेस? रोज याचे काहीतरी नवे खूळ आणि भाऊसाहेबांच्या जीवास्ताप, दुसरे काय? अहो पण काय झाले ते तरी सांगा ना. अगो हा माधवा आणि त्याचा तो नवमतवादी घोळ का कोणा म्हणे त्या स्वामीला बोलवतायत. अगो आणि तो स्वामी म्हणे देवालाच मानत नाही. अगो बाई काय? शिवा 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 शिवा. अगो बाई, आणि या असल्या स्वामीला का माधव बोलवतोय घरी? छान नाही, भ्रष्टाचाराची अगदी हद्दच झाली हो. अहो पण घरी कुठे बोलवतोय? अगो पण तूच म्हणालीस ना आता की माधव त्या स्वामीच बोलवतोय म्हणून. अहो पण मी घरी बोलवतोय असं म्हणाले का? अगो पण माधव बोलवतोय म्हणालीस ना. अहो पण जाऊ दे, यांच्या डोक्यात शिरणे म्हणजे कठीणच आहे सगळे. काय म्हणालीस? काय म्हणालीस का ताई? काय म्हणालीस माझ्या डोक्याचे? तुमच्या डोक्याचे काही नाही, तिथे बसा आणि कामे पूर्ण करा. हो, तू सांगायची गरज नाही हो ताई, मला कळतंय मी काय करायचं ते. कामेच करते इथे मी. सांगूनही काही फरकच पडत नाही हो. हे घे, ही पण आपण सगळी. माझे स्वयंपाकघरे काही करीन भांड्यांचे, तुम्हाला काय करायचंय? अगो म्हणून घरातली सगळी भांडी फोडशील का? अहो मी काय म्हणते, आता वाद नकोत ना. हे बघा, अहो आधीच मगाच्या प्रकारामुळे त्यांच्या जीवाला त्रास झालाय. आता आणखीन आपले आवाज ऐकून त्रास द्यावयाचा का? शांत राहावं दोघी जणी. हा तुम्हाला सांगणे जाऊ दे. सगळे सांगणे व्यर्थ आहे. आता काय सांगायचे? ते कामे करतोय आम्ही आणि ही बोलत असते आपली सतत. चला पंढरीची जाऊ रखुमान. राहू पांडू दादा, राहू दे, आम्ही करू ते नंतर. गोपाळ दादा राहू द्या, उलट तुम्हीच राहू द्या, मी करतो समज. अहो ते बी घर आपलं आणि हे बी घर आपलंच. गोपाळराव, अण्णासाहेब कुठे गेले इतक्या घाईने? सांगावयास थोडा संकोच वाटतो, पण आम्ही या शेतावरच्या घरात राहावयास आलो म्हणजे. नाही, संकोच करू नका. माधवाने सगळी कल्पना दिली आहे आम्हास, म्हणून तर आम्ही थेट इथेच आलो. तुम्ही खरंच काही संकोच करू नका. आपले मन मोठे आहे बाळंभटजी, आणि माधवरावांनीही समजूतदारपणे आपणास सर्व काही सांगितले आहे. यमुनेला काही नाही. रमेश अद्याप पूर्ण कल्पना नाही. खरं म्हणजे तिला सांगण्याची जबाबदारी माझ्यावरच सोपवली होती, पण प्रवासात योग्य संधी मिळाली नाही आणि तिचे मन दुखावण्याचा धीरही झाला नाही. म्हटले आई सांगेल तिला, आणि मन दुखावलेच तर पोटाशी घेईल. पण अण्णासाहेब, आम्ही शेतावरच्या घरी राहतो, इथे अडचण होईल म्हणून दुसरीकडे कुठे सोय होते आहे काय बघण्यासाठी गेले आहेत. अरे अरे, त्याची खरेच आवश्यकता नव्हती हो. आम्ही उपाध्ये देवाची पूजा करणारे. आमचे काय, सागरेश्वराच्या देवळात रात्र काढली असते आम्ही. आता अण्णासाहेब आले की त्यांना म्हणावे, आमच्या येण्याने इतके अस्वस्थ होऊ नका. बाळंभटजी, अगदी सावकाश होऊ द्या. वा, आपल्या घरी गवल्याची खीर इतक्या वेळा झाली असेल, परंतु आजच्या खीरीची चव काही आगळीच. अगदी अप्रतिम. मग आपल्या यमीने खीर केली आहे, होणारच. छे छे, शक्यच नाही. अण्णा, हो, ही खीर आपल्या यमुने करणं शक्यच नाही. मला वाटते ही खीर रानड्यांच्या रमेने केली असावी. अण्णा, मला ही खीर सुभद्रा काकूंनी शिकवली आहे.
काकांचे कुठले व्रत होते ग? म्हणजे मी नव्हते का म्हणले तूस की काका मला रस्त्यात दिसले होते? मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी माझ्याकडे बघितलेच नाही. बाळंभटजी म्हणाले की त्यांचे कुठले तरी व्रत असेल म्हणून बघितले नसेल त्यांनी. हो, ते व्रत म्हणजे कशाला खोटे सांगताय? आज ना उद्या कळणारच येतीस. तुम्हाला जड जात असेल तर मी सांगते. ये यमी, ऐक यमी. भाऊसाहेब, हे घ्या पाणी प्या, बरं वाटेल. बघा मोरोबा, पाणी पिऊन आमचे चित्त थाळ्यावर येईल असे आज आम्हास वाटत नाही. पण भाऊसाहेब, अहो ह्यानी तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हास त्रास झालेला आम्हास पाववणार नाही. मोरोबा, हे बघा जरा शांत राहा. आज कोणी आम्हास शांत करू शकत नाही. भाऊसाहेब क्षमा करा, पण बाळंभटजी इथे नाहीयेत आणि ते इथे असते तर आम्हास यावेच लागले नसते. हो भाऊसाहेब, तुम्ही असं करा, बसा बसा, माझा ऐका, बसा बसा. मोरोबा, काय करता हे बघा, तुमचं मन शांत होण्यासाठी मी एखादा अभंग गाऊ का? हा, मला खात्री आहे तुमचं मन नक्की शांत होईल. हा, देहुडा चरणी, देहुडा चरणी, देहुडा चरणी, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिकार म्हणू, गोपिकार म्हणू, गोपिकार म्हणू, स्वामी माझा, स्वामी माझा. देहुडा चरणी, देहुडा चरणी, देहुडा चरणी, देहुडा चरणी वाजवितो वेणू. देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय, यमुनेच्या तीरी देखी लागे माय, यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, राधिकेचा, राधिकेचा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय, यमुनेच्या तीरी देखी लागे माय, यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, राधिकेचा, राधिकेचा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. माई, बाकी तुझ्या मोरोबाचा गळा अगदी गोड आहे. हो अहो, गळाच नाही, मोरोबा खुद्द माणूसच खूप गोड आहे.
आताच बघितलेत ना भाऊसाहेबांचा राग कसा शांत केला ते. खरे हो, अगदी साधा माणूस आहे हो मोरोबा, नुसते नामस्मरण करत असतो. अगदी खरे ताई. अगो पण ही त्याची बायको कठीणच आहे. अगो जेव्हा बघावे ना तेव्हा आपला फणी आणि करंडा घेऊन बसलेली असते, नाही तर पातळ तरी सारखे करत असते. इकडनं चोप तिकडनं चोप, नटमोहरी मेली. नाही मी तर म्हणते नट हो बापडी. अगो नट, पण कामाचे काय नाही. पडलाय ना हा एवढा उजेड, हा हिच्याच कामाचा आहे हो. अगो बाई अहिल्य अगं ना माई, जरा कोणी काही बोलले की कसे झोमते ते. नाही तर काय, गेली बघ कशी आपल्या तोंडावर निघून. या आल्या दुसऱ्या. आता यांचा काय मोठाच उजेड. आता काय म्हणाल. अगोईचे काय गोगल काय आहे नुसती, नाही तर काय. काय घुसगुण आहे. नाही ताक घुसळायला बसलीयस. उद्या सकाळपर्यंत होईल ना ताक करून. हा नाही अगो मला स्वयंपाकाला लोणी हवे सकाळी, कळले. मी काय म्हणते माई, आता आणलीस ना तिला इथे, मग ताईच्या ताब्यात दे हो. अगदी सुतासारखी सरळ करेल ती तिला. कशाला उगाच मला घेऊ नका हो मध्ये. ते तिची सख्खी सासू आहे ना घरात, पण आल्यापासून गेलीये का ती त्यांच्या सेवेला. नाही उगाच माझे नाव नको मध्ये. हे बारीक खरे बोललीस हो ताई. यात आजी येता जाता आपल्या मला टोमणे मारत असतात, पण हिचे मात्र तोंड देखील बघत नाही तो. हे म्हणा ती आहे देखील तशीच. मी तर म्हणते ना मोरोबाने सरळ दुसरी बायको करावी. अहो काय बोलताय. अगो मग काय, या मेलीचा काही उपयोग तरी आहे का संसारास. अहो पण हीच मुळात दुसरी आहे. अगो बाई हो का. अगं मग म्हणो तिसरी आण. मोरोबाला काय चांगली बायको मिळेल अगदी साळसूद. तिचा बघतोच ना आपण उजेड. चल 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 चल. काय ग सारखी त्या बायकांच्यात बसून मोठ्या बायकांसारख्या गप्पा मारतेस. चल चल विट्टी दांडू खेळूया. चल घे पहिला मान तुझा. बरं काय झालंय मी. काय झालंय यमे, तुला बरे वाटत नाही का. काय झालंय यमे सांग ना. काही नाही. मग अशी उदास उदास का वाटतेस. दोघी मैत्रिणी अगदी ठरवून आल्यात वाटतं माहेरपणास. म्हणजे यमुना वंशांची मैत्रीण कावेरी आता घटकाभरापूर्वीच आली माहेरपणास, म्हणून म्हंटले हो. काय सरस्वती वहिनी खरेच कावेरी आली आहे. हो मी आलेच तिला भेटून. वंश अहो सुटल्या धावत. अजून लग्न झाले पण पोचपणा काही आला नाही आणि म्हणे मी रानड्यांची सून. यमीची पण ना कमालच आहे. आपण सांगितलं आपण विट्टी दांडू खेळूया तर खेळली नाही, आणि आता कावेरी आली आहे तर लगेच गेली धावत. कावेरी बरोबर. यमू